Hi students, welcome to all of you. So this is the fourth lectures of some basic concept of chemistry. Okay. तर हा जो चॅप्टर आहे आपला चालू आहे तो आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. ओके. सम बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ केमिस्ट्री असं नाव दिलं होतं मी त्याला. तर तो बाय मिस्टेक झालेला आहे. तर तो सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री आहे. ठीक आहे. आर यू गेटिंग माय फ्रेंड्स? तर तेवढं थोडं करेक्शन करून घ्या. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. प्रिन्सिपल आहे तिथं कन्सेप्ट करायचं. ओके. तर सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. तर सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री मध्ये आपण अगोदर जे आहे ते डेफिनेशन पाहिलेले आहेत. पूर्ण केमिस्ट्रीचे कोणते कोणते ब्रँचेस आहेत त्याबद्दल. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं बा फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गेनिक केमिस्ट्री, इनऑर्गेनिक केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री. सो these are the analytical chemistry. So this is the branches of chemistry. Okay. The next, so we'll discuss about the some definitions belongs to these chapters, and that definitions is matter, chemical reaction, classification of matter, pure substance, element, compound, mixture, homogeneous, heterogeneous mixture. Okay. Already I have written all notes on the board due to all parts are the theoreticals for the time consumptions. म्हणजे आपला जो काही टाइम आहे तो थोडासा कमी होण्यासाठी मी काय केलेलं आहे, सर्व पार्ट जो आहे तो थेरॉटिकल असल्यामुळं सर्व नोट्स जे आहेत ते बोर्डवर ऑलरेडी लिहिलेले आहेत. ओके. त्यामुळे तुम्हाला मला जास्तीत जास्त जे आहे ते एक्सप्लेनेशन देता येईल. म्हणजे लिहिण्यामध्ये आपला वेळ जास्त जाणार नाही त्यामुळं. ठीक आहे. ओके फ्रेंड्स. तर आपण पुढचा पार्ट जो आहे तो काय करू, कंटिन्यू करू. ठीक आहे. चला. काय आहे मग मॅटर? मॅटर काय आहे मग? मॅटर इज एनिथिंग विच हॅज मास ऑक्युपाइज स्पेस. देर आर व्हेरी सिंपल डेफिनेशन्स. Okay, this is very simple definitions. Matter, what it says that matter is anything which has mass occupies the space. Which has mass occupies space. Matter कोणताही समजा सबस्टन्स असेल, पदार्थ असेल, वस्तू असेल, काही असेल, त्याला काय असते पहा. सो इट्स हॅव्हिंग द मास अँड ऑक्युपाइज द स्पेस. समजा हा पेन आहे, त्याला मास आहे and that occupies the space, so it is the matter. And so this is the chair. Okay, the chair आहे, it's having the mass and it occupies the space, so it is also matter. So this is the board, it having the mass and occupies the space, so it is also matter. Are you getting friends? Okay, next definition काय पहा, केमिकल रिएक्शन काय म्हणते. केमिकल रिएक्शन, रासायनिक अभिक्रिया. केमिकल रिएक्शन काय आहे? केमिकल रिएक्शन इज प्रोसेस इन विच सबस्टन्स इंटरॅक्ट प्रोड्यूसिंग न्यू सबस्टन्स. ओके. सबस्टन्स इंटरॅक्ट प्रोड्यूसिंग न्यू सबस्टन्स. Whatever the chemical reaction takes place, there is a reactant and gives a products. So this is the chemical reactions. काय chemical reaction ची definition? Chemical reaction is process in which substance interact producing new substance. What happened there? So there is a process. It is also process in which substance interact with each others. So there is a formation of new compounds. सपोज फॉर एक्झाम्पल एक सिंपल एक्झाम्पल समजा आपण सांगता येईल की पातेल्यामध्ये काय केलेलं आहे, आपण साखर टाकलेली आहे, दूध टाकलेलं आहे, पत्ती टाकलेली आहे. सो दिस इज अ मिक्सचर अँड देयर इज अ फॉर्मेशन ऑफ टी. करेक्ट. म्हणजे न्यू कंपाऊंड तयार झालेला आहे. म्हणजे एका अनेक कंपाऊंड्स पासून Okay, which substance interact? हे substance काय झाले? Interact झाले. Which substance are interact? Milk, waters, okay, and the
टी, कॉफी जे आहे ते काय झालेलं आहे, इंटरॅक्ट झालेलं आहे अँड प्रोड्युसिंग न्यू सबस्टन्स. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ, ओके, चहा काय झालेला आहे तिथं फॉर्मेशन झालेलं आहे. म्हणजे अशी नवीन कंपाऊंड काय होत असतात, फॉर्मेशन होत असतात. सो इट इज कॉल्ड एज द केमिकल रिएक्शन्स. ओके, सो जनरली आपण काय लिहू शकतो पहा, केमिकल रिएक्शन लिहित असतावेळेस सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ नंबर ऑफ केमिकल रिएक्शन्स. फॉर एक्झाम्पल्स, सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ, फॉर एक्झाम्पल्स काय, कार्बन अँड हायड्रोजन्स. ओके, हायड्रोजन, कार्बन अँड हायड्रोजन, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CH4. ओके, रिएक्शनला बॅलन्स करण्यासाठी आपण इथं 2 ने मल्टिप्लाय करू, 1 कार्बन अँड 4 हायड्रोजन, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CH4. So this is the reactants. So this is the substance interact to which each others, carbon and hydrogens, and there is a formation of methane as a product. So this is the chemical reactions. So number of chemical reactions are takes place. ठीक आहे, तर आपण केमिकल रिएक्शन्स हे तुम्हाला 11 पण काही छोटे मोठे झालेले आहेत की अजून आपल्याला पुढे रिएक्शन जे आहे ते पाहायचं आहे. काय असते नेमकं त्याच्यामध्ये आपल्याला बघता येईल. हे ॲरोच्या अगोदर जे असतात त्यांना रिएक्टंट म्हणतात, ॲरोच्या नंतर जे असते त्यांना प्रोडक्ट म्हणतात. ओके, सो रिएक्टंट्स आर कंबाइंड टू फॉर्म द न्यू प्रोडक्ट्स. न्यू प्रोडक्ट्स. क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. व्हॉट इज क्लासिफिकेशन ऑफ मॅटर? क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. तर मॅटर काय सांगितलं आहे, एनीथिंग विच ऑक्युपाइज द, एनीथिंग दॅट हॅविंग द मास अँड विच ऑक्युपाइज द स्पेस इज कॉल्ड एज द मॅटर. is called as matter. Classification of matter. Classification of matter. Matter on the basis of chemical compositions can be classified as. So matters are classified on the basis of their chemical compositions. What are the classification of these? Is pure substance. So types of matter is pure substance and mixture. These are the two types of mixtures. Here one is pure substance. What is pure substance? Pure substance, substance which always have fixed number. Always substance which always have fixed number. Substance which always have fixed composition are called as pure substance. Substance which always have fixed composition are called as pure substance. म्हणजे प्युअर सबस्टन्स कशाला म्हणायचं, ज्यांचं कंपोजिशन फिक्स्ड आहे, ज्यांचं कंपोजिशन कसं आहे, फिक्स्ड आहे. सो इट इज कॉल्ड एज द प्युअर सबस्टन्स. आता कंपोजिशन फिक्स्ड असते म्हणजे कसं असते नेमकं, तर त्याची परत काय केलं आहे, सो देयर इज हॅव्हिंग ऑल्सो 2 टाइप्स. म्हणजे कंपोजिशन कसं फिक्स्ड असते पहा, त्याबद्दल मी अजून सांगतो. प्युअर सबस्टन्स म्हणलं की तुमच्या त्या नावावरून लक्षात येते की सो दिस इज द प्युअर आणि देयर इज हॅव्हिंग अ फिक्स्ड कंपोजिशन्स, मीन्स कंपोजिशन्स आर फिक्स्ड. सो इट इज कॉल्ड एज द प्युअर सबस्टन्स. व्हॉट इज देअर? फॉर एक्झाम्पल्स फिक्स्ड काय आहे की एलिमेंट. इट इज अ प्युअर सबस्टन्स आर ऑफ 2 टाइप्स. प्युअर सबस्टन्स आर ऑफ 2 टाइप्स. one is element and another is compounds. One is element, another is compounds. एलिमेंट काय, मूलद्रव्य. एलिमेंट्स जे पिरियोडिक टेबल मध्ये आहेत हे सर्व एलिमेंट्स आहेत. एलिमेंट प्युअर सबस्टन्स विच आर मेड अप ऑफ ओनली वन कंपोनेंट. एलिमेंट कशाला म्हणतात मग, एलिमेंट प्युअर सबस्टन्स विच आर मेड अप ऑफ ओनली वन कंपोनेंट. So they are made up of from only one components. So it is called as the elements, and element is a pure substance. How it is takes place? हे कसं आहे मग पहा. प्युअर सबस्टन्स कसा आहे की हा एलिमेंट नेमकं कशाला म्हणतात, एलिमेंट आहे जो की एक ओनली वन कंपोनेंट पासून बनलेला आहे. सो इट इज कॉल्ड एज द एलिमेंट. जसं फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, कॉपर, मर्क्युरी, ब्रोमीन, ऑक्सिजन.
So all these elements are made up of from only one that atom. For example, gold is made up of from a gold atom. Gold is an element and that are made up of from a same atoms. म्हणजे only one component पासून बनलेला आहे, म्हणजे तो गोल्ड पासूनच बनलेला असतो. Silver is made up of from a silver. Copper is made up of from a copper elements. Okay, mercury is the elements and that are made up of from atoms. Only one atoms of mercury. त्याच्यामध्ये दुसरा कोणता नाही, म्हणजे सिल्वर मध्ये गोल्ड नाही, गोल्ड मध्ये सिल्वर नाही, तर याला म्हणतात दे आर मेड अप ऑफ फ्रॉम अ ओनली वन कंपोनेंट. सो दिस इज द एलिमेंट and it is a pure substance. Are you getting, friends? Okay, next compounds. What is compound? Compound काय आहे मग? Pure substance which are made up of. So it is also pure substance. Element is also pure substance. Element and compound is a types of pure substance. Pure substance which are made up of two or more components. Pure substance हा only one components पासून सुद्धा बनलेला जर असेल तर त्याला म्हणतात एलिमेंट. टू प्युअर कंपाऊंड आहे पण तो दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंपोनंट पासून बनलेला असेल तरी सुद्धा तो काय असतो मग? प्युअर सबस्टन्स असतो. पण दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंपोनंट पासून बनलेला जो प्युअर सबस्टन्स असतो त्याला म्हणतात कंपाऊंड. एकाच कंपोनंट पासून बनवलेला असलेला प्युअर सबस्टन्स जो असतो त्याला म्हणतात एलिमेंट. एकाच कंपोनंट पासून बनलेला जर असेल प्युअर सबस्टन्स तर तो असतो एलिमेंट. एक किंवा जास्त कंपोनंट पासून बनलेला असेल तर तो असतो, म्हणजे बनवलेला जो काही प्युअर सबस्टन्स असतो तो असतो कंपाऊंड. जसं एक्झाम्पल आहे पहा, वॉटर, अमोनिया हे कंपाऊंड्स आहेत. जसं एक्झाम्पल्स हे वॉटर आणि अमोनिया म्हणजे H2O आणि NH3 आहे. तर हा वॉटर जो काही कंपाऊंड तयार झालेला आहे पहा, टू और मोर कंपोनंट म्हणलेला आहे. तर या वॉटर मध्ये लक्ष द्या इकडं, या वॉटर मध्ये काय आहे? 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन असे टोटल 3 कंपोनंट आहेत. समजाले? 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन असे 3 कंपोनंट आहेत. पण हा जो काही बनलेला असतो H2O जो काही कंपाऊंड तयार झालेला आहे तो बनलेला आहे 2 हायड्रोजन पासून 1 ऑक्सिजन पासूनच बनत असतो. म्हणजे यांचं जे कंपोजिशन आहे 2:1 हे फिक्स्ड कंपोजिशन असते. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे पहा, प्युअर सबस्टन्स जो काही तयार झालेला असतो तो फिक्स्ड कंपोजिशन पासून बनलेला असतो. लक्षात आले? 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन म्हणजे यांचं कंपोजिशन फिक्स्ड असते. जसं NH3 पहा, नायट्रोजन 1 आहे आणि हायड्रोजन 3 आहेत. म्हणजे हा जो काही कंपाऊंड तयार झालेला आहे हा कोणता कंपाऊंड आहे मग? हा कंपाऊंड आहे. हा जो कंपाऊंड आहे तो एक प्युअर सबस्टन्स आहे, त्याचं की कंपोजिशन फिक्स्ड आहे. आणि याच्यामध्ये जे की कंपोनंट किती आहेत मग? 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतात. प्युअर सबस्टन्स 2 प्रकारचे आहेत, एक आहे एलिमेंट आणि एक आहे कंपाऊंड. तर हे कसं आहेत मग? 1, 2 किंवा 2 पेक्षा जास्त त्याच्यात कंपोनंट असतात. एक एक्झाम्पल सांगतो पहा फ्रेंड्स, काय? CH4. So it is also a compound. It is also pure substance. So there is a 5 components, 1 carbon and 4 hydrogen component, and it is fixed compositions. Composition fixed कसं आहे? 1 carbon 4 hydrogen is present. So it is the fixed components. So this is the classification of pure substance. Classification of matters. First,
there are two types of matters. One is pure substance, another is mixture. तर आपण पाहिलेलं आहे प्युअर सबस्टन्स म्हणजे मॅटरचं एक क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. प्युअर सबस्टन्स, सो इट इज द सबस्टन्स विच ऑलवेज हॅव फिक्स्ड कंपोजिशन. म्हणजे यांचं कंपोजिशन कसं असते, फिक्स्ड असते. यांना म्हणतात प्युअर सबस्टन्स. हे दोन्ही काय आहेत मग प्युअर सबस्टन्स आहेत. कोण, एलिमेंट आणि कंपाऊंड. मग एलिमेंट कोणाला म्हणायचं नेमकं, एलिमेंट हा एक प्युअर सबस्टन्स आहे, पण एलिमेंट मध्ये एकच कंपोनंट असतो. कंपाऊंड हा सुद्धा एक प्युअर सबस्टन्स आहे, पण त्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंपोनंट असतात. ओके, समजायला फ्रेंड्स? ओके, सो नेक्स्ट मिक्सचर. मिक्सचर इज अनदर टाइप ऑफ गुड काय मॅटर. मिक्सचर इज अनदर टाइप ऑफ matter. So this is the second type of matter. Okay, the mixtures, all of you know, all various types of mixtures are present in our daily life. मिक्सचर जे आहे ते भरपूर प्रमाणात असतात फ्रेंड्स. मिक्सचर आहे जसे एक एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला मी आता. मिक्सचर्स आजकाल समजा कोणतीही गोष्ट आपल्याला जर द्यायचं असेल तर विदाउट मिक्सचर असते का, प्युअर असते का फ्रेंड्स? नाही. म्हणजे सर्व गोष्टी कशा आहेत, मिक्सचर्स आहेत. मग मिक्सचर जे आहेत म्हणजे मिक्सचर म्हणतो बघा, अरे काय मिक्स आहे. समजा आपला दूधवाला दूध देतो, ओके, किंवा आपल्याला ते करावंच लागणार आहे, तर आपण त्याच्यात काय करतो, वॉटर मिक्स करत असतो. सो दिस इज द काय झालं, मिक्सचर झालं. कुठलीही गोष्ट करत असता वेळेस काय करत असतात, जनरली सगळेजण करत नाहीत तसा. ओके, तुम्ही मग सर मी तर असं काही करत नाही, तुम्ही तसं कसं म्हणाले. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काय मिक्सिंग असतं, मिक्सिंग. म्हणजे हे आहे मिक्सचर. प्युअरिटी आता तर काही राहिलेलीच नाही. म्हणजे इम्प्युरिटी जे झालेलं आहे, फॉर्मेशन झालेलं आहे. पण केमिस्ट्री प्युअर आहे. केमिस्ट्री तुम्हाला प्युअर भेटणार आहे. ओके, बाय द शिंदे सर. ठीक आहे. ओके, मिक्सचर्स. व्हॉट फ्रेंड्स, मिक्सचर is a simple combination of two or more substance. Mixture is a simple combination of two or more substance. Mixture is combination of two or more substance. Mixture is combination of two or more substance. Mixture काय, in which the constituent substance retain their separate identities. काय करता येते फ्रेंड्स आपल्याला, मिक्सचर कशाला म्हणतात, इट इज द टू और मोर कंपोनेंट्स. टू और मोर कंपोनेंट्स and they are simply combined. Simple combinations म्हणजे एकत्रित येत असतात. टू और मोर सबस्टन्स एकत्रित येत असतात. in which याच्यामध्ये काय असते फ्रेंड्स, कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स जे आहेत, कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स जे आहेत रिटेन देअर सेपरेट आयडेंटिटीज. म्हणजे आपल्याला काय करता येते, जे काही आपण मिक्सचर बनवलेला आहे तर त्या मिक्सचर मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंपोनंट काय असतात, सिंपली कॉम्बिनेशन करत असतात. आणि त्यामुळं एक काय तयार होत असतो, एक मिक्सचर तयार होत असतो फ्रेंड्स. मिक्सचर तयार व्हायले, पण जर समजा आपण त्यांना जर सेपरेट केलो परत त्यांची आयडेंटिटी आपल्याला भेटत असते. ओके, असे काही कंपोनंट्स आहेत तर त्यांना जर आपण परत सेपरेट करून टाकलो तर आपल्याला काय भेटत असते फ्रेंड्स, त्यांची परत ती आयडेंटिटी आपल्याला भेटत असते. तर हे आहे मिक्सचर्स. मिक्सचर आपल्याला जे आहे ते असं सांगता येते. जसं समजा एखादं सॉलिड जे आहे ते आपण मिक्सचर बनवलेलं आहे, म्हणजे सॉलिड एक दोन तीन वस्तू काय केलं, एकत्रित करून टाकलेल्या आहेत, तर हे झालं मिक्सचर. परत जर समजा आपण त्यांना जर वेगळं करून टाकलं, सेपरेट करून टाकलं, परत त्यांची आयडेंटिटी त्यांना भेटत असते. त्यांना जर आपण एकत्रित करून टाकलं तर त्यांची आयडेंटिटी लॉस होते, त्यांच्यापासून एक नवीनच काहीतरी तयार होत असते. पण जर समजा आपण त्यांना परत सेपरेट केलं तर त्यांची आयडेंटिटी परत रिटर्न भेटत असते.
तर त्यांना म्हणतात मिक्सचर फ्रेंड्स. The composition of mixture can be varied to any extent. Composition of mixture can be varied to any extent. म्हणजे काय, आपल्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त किंवा अनेक कंपाऊंड जे आहे ते एकत्रित करता येतात किंवा कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आपल्याला एकत्रित करता येतात. म्हणजेच द कंपोजिशन ऑफ मिक्सचर कॅन बी व्हॅरिड एनी एक्सटेंट. कितीही आपल्याला त्याच्यामध्ये एक किंवा अनेक कंपोनंट काय करता येतात, एकत्रित करता येतात. तर याला मिळाला इथं कंपोजिशन फिक्स्ड राहत नाही. प्युअर मध्ये कंपोजिशन फिक्स्ड असतो. ठीक आहे फ्रेंड्स. Therefore, mixture do not have fixed compositions. प्युअर सबस्टन्स मध्ये कंपोजिशन फ्रेंड्स कसं असते, फिक्स्ड असतो. पण तोच जर आपण इकडे बघितला कशामध्ये, मिक्सचर मध्ये, त्यांचं कंपोजिशन कसं असतं फ्रेंड्स, तुझं कंपोजिशन कसं आहे, do not have fixed composition friends. Okay, for example mixture of ethyl alcohol and water. Ethyl alcohol and waters, so this is the mixture. Salt in water, it is also the example. Mixture of gases in the atmosphere, there is a number of gases molecules, so they are combined to each others, so there is a formation of mixture of gases. Which gases are there? Oxygen gas, nitrogen gas, CO2 gas. Okay, these are the gases and there is a formation of mixture friends. etc. Mixture are of two types, again as like that of the pure substance classifications, two types. It is same as that, like mixtures are having of two types. One mixture is homogeneous and second mixture is heterogeneous mixture friends. As name indicates, we know about this. Homogeneous. Homo means same, geneous means phase. Hetero means different, geneous means phase. All the constituents are present in one phase. All the constituents are present in one phase friends. वन फेज मध्ये जर असतील तर त्या कंपोनंटला किंवा त्या कंपाऊंड जे काही फॉर्मेशन झालेला आहे, तर मिक्सचर जो फॉर्मेशन झालेला आहे, सो इट इज कॉल्ड एज द होमोजेनियस मिक्सचर. वन फेज मीन्स हाउ इट इज टेक्स प्लेस. फॉर examples, mixture of salt and waters. When salt is added into the waters, that salt are dissolved in water. Okay, that salt are dissolved in waters and when salt dissolve in waters, so there is a one phase of the solutions. Which friends? Liquid phase. Okay, that solid salt are dissolved in water. Another examples also we can say that friends, sugar in water. That sugar are dissolved in waters. Sugar having the solid phase, water having the liquid phase. But when sugar are added into the waters, that sugar dissolve in waters and getting a one phase. Okay, are getting a one phase, and that phase are liquid phase. So it is called as the homogeneous mixtures. Okay friends, last, heterogeneous mixtures. If two or more phases are present in a
mixture is called as heterogeneous mixture. What it, friends? If two or more phases are present in a mixture is called as heterogeneous mixture. If two or more phases are present in a mixture is called as heterogeneous mixtures. Hetero means different. Geneous means phase. Different phase. Phenol in waters. Phenol. So this is the one compound that are added into the waters. So when phenol is added into the waters, so do not form a one phase. Friends, there is a two phase. One is one phase of phenols and another phase for water. Because phenols are also in the liquid forms, but it is like a oil. This experiment can be do as at your home also. When oils are added into the waters, that oil do not mix in the water. Okay, friends, oil do not mix into the water. That oils are float on the water. Oils are float on the waters. So there is a two phase. म्हणजे काय फ्रेंड्स, ऑइल जर समजा आपण पाण्यामध्ये जर टाकलो तर ऑइल जो आहे तो पाण्याच्या वर तरंगतो. म्हणजे त्याच्यामध्ये दोन फेज आहेत. लिक्विडच फेज आहेत पण दोन आहेत. सो इट इज द हेटेरोजेनियस मिक्सचर. Silver chloride waters. Silver chloride and waters. So when silver chloride are added into the waters, there is also two phase as like explained by previous. Iron filling and sand. म्हणजे आयर्नचे तुकडे, छोटे 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 तुकडे आणि सॅन्ड. समजा असं वाळू आहे, त्या वाळूमध्ये किंवा जमिनीवर समजा छोटे छोटे आयर्नचे तुकडे पडलेले असतात पहा. So mixture of sand and iron filling. So it is a heterogeneous mixtures. We can separate it by using a magnet. When magnets are moved into that mixtures, so all the ions are attached to the magnet. Then we can collect all ions by separately, and we get the sand also separate. Means we get the written identity of iron, but when you add it into the sand, so identity of the iron will be changes. Means friends, जर समजा आपण आयर्नला जर त्या सॅन्ड मध्ये टाकलो तर त्या आयर्नची आणि सॅन्ड म्हणजे ते जे काही मिक्सचर तयार झालेलं आहे त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती चेंज होत असते. प्रॉपर्टी चेंज होते म्हणजे कसं, त्यांचं जे काही वर्क करण्याची कॅपॅसिटी ते वेगळी असणार आहे. पण त्यांना आपण सेपरेट केलं तर प्रत्येकाची आयडेंटिटी आपल्याला परत भेटत असते. म्हणून वर सांगितलेलं आहे सेपरेट देअर सेपरेट आयडेंटिटीज. म्हणजे परत आपल्याला त्याची आयडेंटिटी सेपरेट करता येते. सो फ्रेंड्स, सो दिस इज अबाउट द मिक्सचर्स. अँड सो टुडे विल डिस्कस अबाउट द which points, and that point is matter. Matter is anything which has a mass and occupies the space. And types of classification of matter. So this is the classification of matters. Pure substance, mixtures. Pure substance again classified into element, compounds. Mixtures are classified into homogeneous and heterogeneous mixtures. Okay, I hope all concept we have learned that have to be complete very good. So this is the fourth lectures of some basic concept of chemistry, friends. Okay, thank you very much.